जानू जस्ट 5 minutes ओके. ऑफिसचंच काम आहे, त्या बिल्डिंगमध्ये जाऊन येतो मी. तू गाडीतून उतरायचं नाही आहेस, गाडीतच बसून राहायचंस. तू ठीक आहेस ना? आणि अचानक असं कॉल करून का बोलवलंस? काय झालंय? विश्वा, मी इथे तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला आलेले नाहीये किंवा तुझ्याशी असं गोड गोड बोलायला सुद्धा आले नाही. मी इथे आले ते माझ्या लग्नाच्या दिवशी तू जे काही वागलास ना त्याचा जाब विचारायला. हिम्मत कशी झाली रे तुझी? जयंत सरांबद्दल मला काहीही सांगायची? खूप चांगला आणि जवळचा मित्र समजत होते मी तुला, पण तू काय केलंस? भर लग्नात माझ्याच नवऱ्याबद्दल मला नको ते सांगायचा प्रयत्न केलास. माझं लग्न मोडायचा प्रयत्न केलास. स्वतःच्याच मैत्रिणीच्या लग्नाच्या दिवशी हे असं काहीतरी वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही विश्वा? तुझ्याच मैत्रिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होतास तू. म्हणूनच आता मी आणि जयंत सरांनी असं ठरवलंय, तुला रंगे हात पकडायचं. म्हणजे पुन्हा असं वागायची तुझी हिंमत नाही होणार. कळलं? थांब. आता कुठे पळून चाललायस? आजही तसाच आहेस, तसा कॉलेजमध्ये होतास. माझा खरा मित्र. मॅड मॅड आहेस का तू? जानू, जानू कुठे गेली? जानू, जानू कुठे? जानू, जानू. हो विश्वा, कॅन यू बिलीव्ह? माझी मेमरी परत आली. विश्वा, मला सगळं काही आठवतंय, अगदी सगळं काही. आणि हेच सांगायला मी तुला इथे बोलावलं. पण ना सगळ्यात आधी मला ललिता काकूंना भेटायचं. खूप केलंय काकूंनी माझ्यासाठी. अगदी स्वतःच्या मुलीसारखं जपलंय, मला सांभाळलंय. मला ना असं झालंय की मी कधी एकदाची जाऊन त्यांना भेटते. तू तू प्लीज मला घेऊन चल ना त्यांच्याकडे. चल आपण जाऊच. ये विश्वा, प्लीज चल ना रे. असं काय करतोस? चल विश्वा, काय? चल ना. ती वेळ गेली याच्यात. वेळ वेळ गेलीये म्हणजे? म्हणजे आई या जगात नाहीये. काय बोलतोयस तू विश्वा? तुला कळतंय तू काय बोलतोयस? तेव्हा गेली. ललिता काकू, हे सगळं कधी घडलं? त्या दिवशी महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात जेव्हा तुला चक्कर येऊन तुझी मेमरी केली ना, त्याच कार्यक्रमात आईचा ऍक्सिडेंट झाला. विश्वा, काका कुठे? काका बरे? आणि सई? हे का विचारतेस जानू? माझ्या आयुष्यात जे घडतंय त्याने तुला काय फरक पडतोय? सांग ना, का विचारतेस मला हे सगळं? विश्वा, असं काय करतोयस तू? तू असं का बोलतोयस? कारण जानू, तुला जर खरंच फरक पडला असता ना,
तर ज्या वेळी तुझी मेमरी परत आली त्याच वेळी मला सांगितलं असतंस. सांग ना कधी आली तुझी मेमरी परत? तो विनोद समोर आला तेव्हा आली, की श्वेता ऑफिस मध्ये आली तेव्हा आली? मी तुला यतीनला भेटवलं तेव्हा आली, की तो सचिन समोर आला तेव्हा आली? सांग ना. तुझ्या संगीतच्या कार्यक्रमामध्ये मी जेव्हा व्हिडिओ लावत होतो तेव्हा आली, की हिप्नोसिसच्या वेळी आली? सांग ना जानू, केव्हा आली आणि का नाही सांगितलंस मला? हो विश्वा, हे बघ मी सगळं काही सांगते तुला आणि त्यासाठीच मी तुला इथे बोलावलंय. पण तू जेव्हा सगळं जीव तोडून सांगायचा प्रयत्न करत होतास ना, तेव्हा काहीच आठवत नव्हतं मला. पण ज्या क्षणी मंगलाष्टका सुरू झाल्या आणि मी लग्नासाठी उभी राहिले तेव्हा मला माहित नाही अचानक मला काय झालं. मला चक्कर आली आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा माझा भूतकाळ मला लख्ख दिसायला लागला होता. कमाल आहे तुझी जानू. म्हणजे जयंतच्या गळ्यात हार घालण्याआधी तुला सगळं आठवलं, तरीही या माणसाशी तू पुन्हा लग्न केलंस. विश्वा, हे बघ, मला मान्य आहे मी जयंतशी पुन्हा लग्न केलंय, पण या वेळेस मी पूर्ण विचार करून त्या जयंतशी लग्न केलं. कारण त्या जयंतवर सूड उगवायचा आहे मला. विश्वा, जर का मी तुला किंवा माझ्या घरच्यांना जयंतचं सगळं सत्य सांगितलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली असती. फार फार तर तो जेलमध्ये गेला असता. पण विश्वा, तुलाही माहितीये जयंतने किती भयंकर गुन्हे केलेत ते, आणि त्या गुन्ह्यांसाठी तो फक्त जेलमध्ये जाणं ही पुरेशी शिक्षा नाहीये विश्वा. मला त्याने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा त्याला द्यायची. जानू, तू काय बोलतेस हे तुला कळतंय का? डोकं आहे का ठिकाण्यावर? तू म्हणतेस तुला सगळं आठवलं ना, मग हे विसरतेस का की त्या जयंतने तुला किती टॉर्चर केलं? कम ऑन जानवी, म्हणजे तुझं हे म्हणणं आहे का की ज्या जयंत पासून सुटका करण्यासाठी तू पाण्यात उडी मारलीस त्या जयंतच्या कचाट्यात पुन्हा सापडून घेतेस का? काय एवढी मोठी रिस्क घेतेस? व्हॉट इज रॉंग विथ यू जानू? एनिवे, मी का समजवतोय तुला? कारण काय ना जानू, मी कितीही घसेफोड केली तरी तुझ्यावर काहीच परिणाम होत नाही त्याचा. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. विश्वा, प्लीज थांब ना. हे बघ, प्लीज असं जाऊ नकोस. मला खरंच तुझ्याशी खूप काही बोलायचे. हे बघ जानू, यापुढे ना तुला जसं हवं तसं होणार नाही. बस झालं तुझ्या मागे फरफट करणं. नाही, कसं आहे ना, तुला बोलायचं असेल तेव्हा विश्वाने यायचं, पण तुला बोलायचं नसेल तेव्हा खाड करून त्याच्या कानाखाली वाजवून त्याला घालवून दे. हा, तुला विश्वासघात केलायस, इन्सल्ट केलायस आपल्या मैत्रीचा. तुला सगळं आठवलं, एवढी मोठी गोष्ट लपवलीस माझ्यापासून. बस बस, मला तुझ्याशी नाही बोलायचंय. आणि ना, प्लीज माझ्या मागे येऊ नकोस आणि कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नकोस, ठीक आहे? प्लीज